हे बघा, मंदिरातले चोरीला गेलेले दागिने आणि पैसे सापडले. दागिने? चोराने हे दागिने परत का ठेवले असतील? मग आर्याचे आणि माधुरीचे पैसे कुठे असतील? साहेब डोक्यात राग घालून घेऊ नका. आपल्याला नीट शहानिशा करायला. काय तू दिसतंय ना स्पष्ट गोपाळाच आहे. तर तुझा भाऊ असो ना तो कोणी असो, सुटत नाही तो आता. साहेब माझं कोणी लागतो म्हणून मी नाही म्हणते साहेब. साहेब जर त्यांनी खरंच गुन्हा केला असेल ना तर तो आपल्या हातातून निसटता कामा नाही. त्याच्या विरोधात आपल्याकडे भक्कम साक्षी पुरावे पाहिजेत का नको? हा साहेब गेल्या बारीला काय झालं? हा आपल्याकडे पुरावे नव्हते म्हणून त्याला सोडून द्यायला लागला. साहेब मी असं पण त्याला भाऊ मानत नाही. त्याने जर खरंच गुन्हा केला असेल ना तर त्याला. हे सगळं फुटेज आहे डॉक्टरच्या पीसीवर पाठव, मला सुद्धा पाठव. हो. येऊ डॉक्टर. ठीक आहे. या जामकर साहेब बसा. काय झालं जामकर साहेब? डॉक्टर एक महत्वाची केस आहे, तुमची मदत लागेल मला. पण तो गुन्हेगार तुमच्याकडे येऊन गेलाय. तुम्ही CCTV फुटेजेस पाहिले ना बाहेर? हा मी केलं, त्यात दिसतोय तो, आणि तुम्हालाही शेअर केलं. तुम्ही बघून घ्या. अच्छा एक मिनिट. अरे हो, हे दोघे येऊन गेलेत माझ्याकडे. इनफॅक्ट तुम्ही ज्या दिवशी आला होतात ना त्या दिवशीच आले होते हे दोघे. कशासाठी आले होते? यातली जी मुलगी आहे तिची प्रेग्नन्सी टेस्ट करायची होती म्हणून आली होती, आणि टेस्ट पॉझिटिव्ह पण आली. काय काय बोलताय डॉक्टर? हे अजिबात शक्यच नाही. ही जी मुलगी आहे या मुलीला ओळखतो मी. हे प्रेग्नेंट नाही, शक्यच नाही. अहो जामकर साहेब, मी स्वतः टेस्ट केला आहेत आणि रिपोर्ट्स पण बघितलेत. तुमचा विश्वास बसत नसेल ना तर एक मिनिट थांबा. सिस्टरना आत पाठवा. ते रिपोर्ट बघू. या रिपोर्ट्सचे डुप्लिकेट कॉपीज घेऊन या. बघू. हां हे बघा रिपोर्ट्स. बाय द वे जामकर साहेब, तुम्ही त्या डिंपल कुमारला कसं काय ओळखता?